ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। कोल्हापूरच्या बाळूमामा देवालय ट्रस्ट मध्ये 61 कोटींचा कथित घोटाळा, दोघांवर गुन्हा दाखल। कोल्हापुरातील आदमापूर संत सद्गुरू श्री बाळूमामा देवालय ट्रस्ट मध्ये तब्बल 61 कोटी 74 लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघड आला आहे। महाराष्ट्र, कर्नाटक आणि सीमा भागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापुरातील आदमापूर संत सद्गुरू श्री बाळूमामा देवालय ट्रस्ट मध्ये तब्बल 61 कोटी 74 लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघड झालाय। देवस्थानच्या जमिनी बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी विक्री, ट्रस्टच्या निधीचा गैरवापर असा ठपका ठेवण्यात आलाय। या प्रकरणी ट्रस्टच्या तत्कालीन कार्याध्यक्ष रागिणी खडके, सचिव रावसाहेब कोणकेरी यांच्यावर भुदरगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाची व्याप्ती पाहता हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली आहे। धर्मादाय आयुक्त मुख्यालय मुंबई येथील देवस्थान शाखेचे निरीक्षक रंगराव गडकरी यांनी भुदरगड पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार मार्च 2020 ते मार्च 2026 या कालावधीत आदमापूर येथील संत सद्गुरू श्री बाळूमामा देवालय ट्रस्ट मध्ये आर्थिक व्यवहारामध्ये अनियमितता, देवस्थानच्या जमिनी खरेदी विक्री करताना 30 कोटींचा झालेला गैरव्यवहार, बाळूमामाच्या 44,000 मेढ्यांची विक्री करताना दाखवले दर यामुळे ट्रस्टच्या कारभारात उच्च न्यायालयात मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या होत्या। न्यायालयाचे न्यायिक अधिकारी MB लांबे यांनी या प्रकरणी चौकशी समिती नेमली होती। दरम्यान या समितीच्या अहवालानुसार धर्मादाय मुख्यालयातील निरीक्षक रंगराव गडकरी यांच्या तक्रारीनुसार कोल्हापूरच्या भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला अशी माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली आहे। अजूनही कागदपत्रांची तपासणी सुरू आहे। या पुढचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय। देवस्थान समितीकडील मौल्यवान दस्तावेज ताब्यात घेतले असून कागदपत्रांची छाननी सुरू आहे। लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आणि आमच्या सोबत अपडेट राहण्यासाठी सबस्क्राइब करा YouTube वर जाऊन तीचा जागर न्यूज।